ट्रेडिंगमध्ये नशीब कधीच काम करत नाही. करतं तर तुमचं स्ट्रॅटेजी, तुमचा माइंडसेट किंवा डिसिप्लिन जे काही असेल ते. कारण की आज मी 2 ट्रेड घेतले, ते बी कॉल साइडला ट्रेड घेतले. कारण की मला माहीत होतं, की कॉलमध्ये काहीतरी होणार. मी पुटमध्ये एक स्कॅल्प ट्रेड मारला, त्याच्यात ₹1800 चा प्रॉफिट झाला. पण 2 ट्रेड आज मी कॉल साइडला घेतले. पण माझा पहिल्या वेळेस सेल हिट झाला. असा पहिला ट्रेड होता. फर्स्ट ट्रेड मी इथं ब्रेक झाला, की इथे घेतला होता, पण त्याचा एस-एल हिट झाला. तर डबल मी ह्या सेटअपवर कमीत कमी 1 मिनिटं इथे मी ट्रेड घेतला तो दुसरा आणि तो मला मस्त 1:2 अँड 2.5 चा प्रॉफिट झाला आणि मी पहिला ट्रेड 1 लॉटमध्येच घेतला. पण दुसरा ट्रेड मला 100% शुअरिटी झाली, तर मी 2 लाईट 130 क्वांटिटीमध्ये दुसरा ट्रेड घेतला. तर हा असा आपला या ट्रेड मागचा आणि प्रॉफिट मागचा रिझन आहे. आणि एक सांगू इच्छितो मी माझा डिसिप्लिन थोडा विषय झाला होता डिसिप्लिनचा आणि रूल्सचा. तर माझा 2 दिवसापूर्वी हे कालचा प्रॉफिट आहे माझा. काल व्हिडिओ पोस्ट नाही करू शकलो मी. हे कालचा प्रॉफिट आहे माझा. हे तुम्ही 1 मिनिट याच्यावर डेट बघू शकता आणि त्याच्या अगोदरच्या दिवशीचा माझा ₹18,000 लॉस. अक्षरशः ₹18,000 मला लॉस झाला होता. माझी पूर्ण सॅलरी 1 ट्रेडमध्ये गेलती. पण मी आज आज आणि काल असे 2 ट्रेडमध्ये 5 एक 4,000 असते. कमीत कमी ₹10,000 2 दिवसात रिकव्हर केले आणि आजचा प्रॉफिट. तर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये फक्त डिसिप्लिन लागते. असं लोक बोलतात, की लक असते, नशीब असतंय. काय नाही, डिसिप्लिन आणि माइंडसेटवरच सगळा गेम असतो. तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर होऊ शकतात. पण त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन आणि माइंडसेट सुधारावे लागेल.